हॅलो एव्हरीवन, DIY विथ दीप्तीमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर चला तर आज बघूया अमेरिकेतल्या एका शाळेमधली गंमत. अमेरिकेत बऱ्याचशा शाळेमध्ये मल्टीकल्चरल फेअर असा एक कार्यक्रम असतो. तर इथे काय असतं नेमकं? तर बरेचसे विद्यार्थी आणि त्यांचे पॅरेंट्स हे आपापल्या देशाला रिप्रेझेंट करतात. आपापल्या देशाची इन्फॉर्मेशन सगळ्यांसोबत शेअर करतात. स्कूलमध्ये एंटर करताच तुमचं लक्ष जातं या कलरफुल वॉलवर. किती सुंदर दिसत आहे. प्रत्येक मुलांनी आपापल्या देशाचा फ्लॅग अगदी सुंदर असा काढला होता, रंगवला होता आणि तो इथे आपल्या सगळ्यांना दिसत आहे. तर फन म्हणून मुलांना या इव्हेंटमध्ये एक पासपोर्ट दिला होता. त्या मुलांनी प्रत्येक देशाच्या तिथे जायचं, तिथले इन्फॉर्मेशन घ्यायची, स्टॅम्प घ्यायचा. म्हणजेच काय, तर अगदी कमी वेळामध्ये मुलं अख्खं जग फिरून आले. इथे तुम्ही बघू शकता ग्रीसची सगळी माहिती, तिथली लिपी, तिथलं गेम, तिथलं जिओग्राफिकल एरिया, ट्रॅडिशनल कॉस्ट्युम, हे सगळं काही बघायला मिळेल. त्यानंतर इथे बघू शकता इटली मधलं फेमस पिझ्झा, तिथले फेमस प्लेसेस, काही वस्तू. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता पोलंडची माहिती, तिथले काही फेमस सायंटिस्ट, त्यांचे इन्व्हेन्शन. त्यानंतर आयर्लंडची माहिती, तिथले फेमस प्लेसेस आणि बरंच काही. अजून एका फॅमिलीने इटलीच्या एक स्पेसिफिक रिजनची माहिती रिप्रेझेंट केली होती. किती सुंदर दिसतंय हे सगळं. इथे बघू शकता तुम्ही आर्मेनिया आणि तिथलं बुक आणि बरंच काही. त्यानंतर इथे आहे आपला इंडिया, आपले फेस्टिवल, आपला फ्लॅग, ॲनिमल, नॅशनल ॲनिमल, बर्ड, फ्लॉवर आणि भारत देश. बरंच काही तिथं सांगितलं होतं, दाखवलं होतं. त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता जपान, त्यांनी काही किड्स गेम, काही तिथल्या लँग्वेजमधले बुक आणि फन फॅक्ट्स असं म्हणून बरीच काही इन्फॉर्मेशन दिली होती. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता चायनाची इन्फॉर्मेशन. इथे वेगवेगळ्या देशातून मुलं आलेली असतात, तर त्यांना एकमेकांची संस्कृती समजून घेता यावी, त्यांना एकमेकांशी कम्युनिकेट करता यावं, कदाचित यासाठी असे इव्हेंट असेल. यामुळे काय होतं, तर मुलांना दुसऱ्यांच्या कल्चरला ॲप्रिशिएट करणं, तिथली हिस्ट्री, तिथलं ट्रॅडिशनल फूड, तिथलं म्युझिक, डान्स, आर्ट, हे सगळं जाणून घ्यायला मदत होते. आणि खूप इंटरेस्टिंग पद्धतीने इथे प्रत्येकाने सांगितली पण होती, की ज्यामुळे मुलांना ती ऐकावं वाटेल, बघावं वाटेल. आता तुम्ही परत एकदा बघू शकता आपला भारत देश. हा माझ्या मैत्रिणींचा स्टॉल होता. रायगड किल्ल्याची प्रतिकृती, महाराष्ट्र, राजस्थान आणि आपल्या देशातले बऱ्याचशा राज्यांमध्ये जे काही गड किल्ले आहेत, त्यांच्या माहितीच्या रूपामध्ये त्यांनी आपला भारत देश रिप्रेझेंट केला होता. त्यांनी आपली खूप सुंदर अशी इंडियन ज्वेलरी सुद्धा ठेवली होती, फूड सुद्धा ठेवले होते. इथे येणाऱ्या प्रत्येक देशातले लोक खूप अगदी क्युरियोसिटीने ते ज्वेलरी बघत होते. इथे तुम्ही बघू शकता व्हिएतनामची माहिती, इथले फूड, ट्रॅडिशनल ड्रेस, कल्चर. त्यानंतर साऊथ कोरिया. यामुळे मुलांना युनिटी इन डायव्हर्सिटी म्हणजे काय हे कळतं. मला वाटतं हा कार्यक्रम म्हणजे नुसतं एंटरटेनमेंट नाही, तर हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे एज्युकेशनचा. यामुळे विद्यार्थ्यांना जागतिक नागरिक म्हणून तयार करण्याचा प्रयत्न केला जातो. तर कसा वाटला तुम्हाला हा माझा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.